दिव्यांगास्तव काही करावे. दिव्यांगास्तव काही करावे, स्पर्धेतही त्या टिकूनी राहावे. व्यवसायाशी नाते जुळावे, विश्वास जागवूया, तयांना आधार देऊया. अंध अपंग मुकेनी बहिरे, अंध अपंग मुकेनी बहिरे, जणू आपुले सगळे सोयरे. सांगा याला शिकवा याला, प्रशिक्षित ते शिक्षक असती, सांकेतिक त्या भाषेमधुनी समजावून देतील. चला विश्वास जागवूया, तयांना आधार देऊया. नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी सीझन 4 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. लक्षात असेलच, कविता आत्ता जी मी म्हटली ती लिहिली होती खानवेलकरांनी. आणि आज आपण काय शिकणार आहोत नवीन आजच्या या गोष्टींच्या चॅनेलमध्ये? तर एक म्हणजे खरं तर आपण ना खूप गोष्टी शिकलोय, स्वतःला जाणून घेतलं, आणि या सगळ्याचा उपयोग जर आपल्याला व्यवस्थित करता आला तर आपल्यामध्ये एक उत्तम आत्मविश्वास तर निर्माण होतोच, आणि शिवाय तुम्ही एखादा चांगला उद्योग उभारू शकता, तुम्ही चांगले उद्योजक बनू शकता, आणि यालाच म्हणतात उद्यमशीलता. आत्ता माधुरी ते पण माझ्याबरोबर जोडल्या गेल्यात, तर आता सुरू करूया. उद्यमशीलता म्हणजे काय? तर मित्रांनो, हे उद्यमशीलता म्हणजे काय? नेमकं उद्योजक म्हणजे काय असतो? तर खरं तर उद्योजक असतो तुमच्या आमच्यासारखाच एक माणूस, पण फरक एवढा महत्त्वाचा एक आहे की तो असतो त्याच्या त्या सुरू केलेल्या उद्योगाचा मालक. त्याच्यामुळे अविरत कष्ट करण्याची तर तयारी असतेच, जिद्द असते, वेगवेगळ्या विचारांनी तो पुढे जात असतो, आणि बघता बघता आपला उद्योग सुरू करतो आणि तो अजून मोठा नेतो. खरं तर उद्योजकता किंवा उद्यमशीलता ही असं 2-4 वाक्यात सांगून संपणारी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी आपण जे आत्तापर्यंत सगळं शिकलोय ते एकत्रितपणे आपल्याला वापरात आणायचंय, आणि त्याच्यातूनच मोठा उद्योग बनू शकतो किंवा मोठा उद्योजक नावारूपाला येऊ शकतो. खरं तर ना कुठचाच उद्योग असा लहान उद्योग किंवा मोठा उद्योग असं नसतो. तो जो फरक आहे तो त्याच्यामध्ये किती माणसं काम करतात, त्याचा एकूण टर्नओव्हर किती आहे याच्यावरती अवलंबून असतो. पण मी सांगितल्याप्रमाणे त्यांची मानसिकता मात्र एकच असते. आता हा लहान उद्योग म्हटला म्हणजे तो खरं तर एकटा माणूस सुरू करू शकतो. म्हणजे अगदी प्लंबर असेल, सुतार असेल, इलेक्ट्रिशियन असेल, एवढंच नाही तर ब्युटी पार्लर ह्यासारखा उद्योग सुद्धा एक माणूस किंवा एक महिला किंवा एक व्यक्ती आपण म्हणू तो सुरू करू शकतो. आणि मोठा उद्योगाचा अर्थ काय? की ज्याच्यामध्ये एक 4-5 जणांची टीम एकत्रितपणे काम करत असते. हे टीम मेंबर जे असतात, जे 4-5 लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, त्या प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं असतं. म्हणजे कोणीतरी एक डिझाईन बनवायचं, कोणीतरी मार्केटिंगची जबाबदारी घेतो, कोणीतरी रॉ मटेरियल आणायचं कसं याची जबाबदारी घेतो, कोणीतरी यंत्रांची देखभाल करणारा असतो, कोणीतरी बाकी सगळं अकाउंटिंग म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणारा फायनान्स किंवा पैसे आपण किती गुंतवायला पाहिजे, त्याचं व्यवस्थित देखभाल किंवा त्याचा हिशोब कसा ठेवायचा, हे सगळं काम करणारा माणूस असतो. थोडक्यात काय, या 4-5 लोकांना वेगवेगळी कामं दिलेली असतात, आणि ती कामं एकत्रितपणे एका विचाराने ते करत करत आपला उद्योग मोठा करतात. तर उद्योग लहान असो किंवा मोठा असो, त्याच्यामध्ये खरंच भेदभाव करण्याचं कारण नाही, कारण त्याच्यामध्ये असलेला हा माणूस हा मात्र कायमच तोच असतो, त्याच मानसिकतेने तो काम करत असतो. हा जेव्हा उद्योजक आपला उद्योग सुरू करतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची धोका पत्करायची तयारी असते. कुठच्याही गोष्टीची रिस्क घेणं म्हणजे काय हे त्याला पूर्ण माहीत असतं. कारण आपण जो प्रॉडक्ट तयार करतोय, आपण ज्या वेगळ्या वाटेने जातोय, वेगळं मटेरियल यूज करतोय, ह्या सगळं कसं मिळणार आहे, ते मार्केटमध्ये लोक किती त्याला ॲक्सेप्ट करणार आहेत, आणि हे करता करता कारण लोकांनी घेतलं तरच आपला उद्योग पुढे वाढणार आहे. तर हे सगळा धोका पत्करणं ही त्याची मानसिक तयारी असते. आणि हा धोका पत्करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट तो करतो, म्हणजे या वेगळ्या वाटा चोखाळताना वेगवेगळ्या गोष्टींचे शोध लागत असतात. तुम्हाला आठवत असेल अगदी आपल्या इतिहासातलं किंवा काही वेळेला भूगोलामध्ये पण ते असेल, कोलंबस निघाला होता भारत शोधायला, कारण इथे बनणारे मसाल्याच्या पदार्थांची इतकी त्याला आवड होती आणि इतकी
इच्छा होती की अरे एवढे मसाल्याचे पदार्थ बनतात तरी कुठे, तो भारत देश आपण बघायला तरी जाऊया, शोधूया आहे कुठे. पण असं शोधता शोधता त्याला सापडली अमेरिका. आणि पुढे अमेरिकेचं आता जी भरभराट झालेली आहे ती अमेरिका लोकांपर्यंत पोहोचवणं, हे काम त्या कोलंबसने केलेले आहे. कोलंबस हा एक प्रकारचा उद्योजक म्हटला तरी हरकत नाहीये, कारण की हे शोध लागताना जे धोके आपण पत्करतो, हे धोके पत्करणं महत्वाचं असतं. त्याच्यामुळे उद्योजकतेमधला जो उद्योजक असतो त्याला ही वेगवेगळे शोध लावणं, संशोधन करणं, वेगवेगळ्या गोष्टीची चाचपणी करणं, वेगवेगळे मार्ग चोखाळणं, हे सगळं त्याच्या मानसिकतेचा भाग असतो. आणि ह्याच्यातूनच हा उद्योग त्याचा पुढे पुढे जात असतो. आता जर उद्योग मोठा, थोडासा मोठा म्हणजे मध्यम आकाराचा किंवा त्याच्यापेक्षा मोठा, अर्थातच काही लोक एकत्रितपणे काम करत असतात, त्याच्यामध्ये उद्योजक म्हणून तुमच्यामध्ये असायला पाहिजे दोन महत्त्वाच्या गोष्टी अजून. एक म्हणजे दूरदृष्टी आणि एक म्हणजे लोकांबरोबर एकत्रितपणे काम करण्याची तयारी, म्हणजे नेतृत्व गुण. हे नेतृत्व गुण मध्ये काय असतं आपण समजून घेतलं. नेतृत्व गुण म्हणजे तुम्ही उत्तम श्रोता असायला पाहिजे. तुम्हाला तुमच्याच हाताखालचे लोक अनेक सूचना करतात, त्या सूचना योग्य आहेत का आणि खरोखर त्या अंमलात आल्या तर सगळ्यांचाच फायदा होणार आहे का, हेही तुम्हाला बघावं लागतं. आणि नेतृत्व गुण अशासाठी की ते 4 लोकांना घेऊन तुम्ही पुढे जात आहात. त्याच्याबरोबर एक लागतो अजून एक म्हणजे अचूक निर्णय घेण्याची क्षमता. हा निर्णय नुसताच अचूक असून भागत नाही, तर तो योग्य वेळेलाही घेता यायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे कधी कधी इतक्या नैसर्गिक आपत्ती येतात, म्हणजे कधी कधी खूप पाऊस पडतो तर कधी कधी दुष्काळ होतो. कधी कधी एखाद्या गाडीला, तुमचा ट्रक घेऊन चाललाय तुमचं सामान आणि त्या ट्रकला ऍक्सिडेंट झाला, रस्ता बंद झाला, तुमचं मटेरियल वेळेत पोचायला पाहिजे, त्याला उशीर लागतोय. याच्यासाठी वेगवेगळ्या कुठच्या मार्गाचा अवलंब करायचा याचा निर्णयही तुम्हाला घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच, तुम्हाला म्हणण्यापेक्षा आपण सगळेच नुकतंच करोना या मोठ्या पॅन्डेमिक मधून बाहेर पडलेलो आहोत. करोनाच्या वेळेला असंच झालं ना की एका वेळेला लोकांना, त्या फॅक्टरीमधल्या लोकांना किंवा तुमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना जर करोना झाला, अर्थात ते कामावर येऊ शकत नाहीत, कामावर येऊ शकले नाही तर त्यांच्याबरोबरचा तुमचा जो संवाद असतो तो नीट होऊ शकत नाही. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची कंपनी किंवा तुमचा उद्योग त्याच्यातून बाहेर कसा काढायचा, उत्तम निर्णय कसा घ्यायचा, हे तुमचंच काम असतं. आणि त्याच्यासाठी हे सगळे जे आपण उद्योजकतेचे गुण म्हणतो, उद्यमशीलतेचे गुण म्हणतो, हे तुम्हाला अंगीकार करावेच लागतात. त्याचबरोबर अजून एक, सगळेच्याच बरोबर आपण पुढे पुढे चाललोय, पण एखादी गोष्ट, एखादा मार्ग आपण चोखाळला, पण आपली मार्केटची डिमांड ही दरवेळेला वेगवेगळी असते. लोकांना आपल्याकडनं अनेक वेगळ्या गोष्टीची त्यांची अपेक्षा असते. अगदी एक छोटंसं उदाहरण घेतलं म्हणजे तुम्ही समजा सुरू केला एखादी भाजीपाल्याचा धंदा. मार्केटमध्ये भाजी आणायची, निवडायची, स्वच्छ करायची आणि विकायला ठेवायची. अगदी एका माणसाने सुरू करण्यासारखा हा धंदा आहे. पण काही दिवसांनी काय होतं, तिथले लोकांचं जे राहणीमान आहे ते बदलत जातं. लोकांना तुमच्याकडे भाजी आणायची, ती घरी आणून ती कापायची, शिजवायची आणि मग पुढे जेवण तयार करायचं, हे जमेन असं होतं, कारण त्यांचे कामाचे व्याप वाढायला लागतात. मग तुम्ही काय केलं, तीच भाजी त्याच मार्केटमध्ये आणली, पण लोकांना सर्व करताना ती व्यवस्थित धुवून स्वच्छ करून कापून सुद्धा दिली, क्वचित प्रसंगी निवडूनही दिली. त्याच्यामुळे लोकांचं काम वाचलं की नाही, आणि मग तुमच्याकडचा ग्राहक हा तोच राहतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त धंदा देत राहतो. त्याच्या पुढची स्टेप आली ती म्हणजे लोकांना खरं तर ती तुमच्याकडे घेऊन यायलाच वेळ नाहीये. त्यांना जेवण तर करावंच लागतं, प्रत्येकाला पोट आहे, भूक आहे, सगळंच आहे आणि नवीन नवीन गोष्टी खाण्याचीही तयारी आहे, पण तुमच्याकडे यायला काही त्यांना वेळ नाही. मग तुम्ही काय सुरू केलं, तुम्ही होम डिलिव्हरी सुरू केली. होम डिलिव्हरीच्या पुढे काय केलं, तुम्ही त्यांना चांगलं सचोटीचं, चांगल्या वातावरणात निर्जंतुकपणे तयार झालेलं जेवण पोचवायला लागलात. जेवणाचे डबे घरोघरी जायला लागले. मित्रांनो, हा जो सगळा भाग असतो ना, की याच्यामध्ये तुम्ही पहिलं मानसिकता तुमची बदलत राहिली, तुम्ही अत्यंत लवचिक झालात तुमचे निर्णय घेण्यामध्ये.
आणि ही लवचिकता असणं आणि हा ओपननेस असणं, हा खुला दृष्टिकोन असणं हे उद्योजकतेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच एकतर तुम्हाला मानसिक समाधान मिळतं, नवीन नवीन संधी तुमच्यापर्यंत आपोआपपणे येत राहतात आणि त्या संधीचा तुम्हाला फायदाही घेता येतो. मित्रांनो, आपण आता उद्योजकतेच्या या अर्ध्या भागापर्यंत आपण आलोय. आता आपण इथे थांबतोय. याचा पुढचा भाग आपण आता पुढच्या महिन्यामध्ये अजून जाणून घेऊया. म्हणजे नवीन वर्ष जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा तुम्ही तुमचा उद्योग सुरू करायला अगदी सक्षम झाला असाल. तर मी आणि माधुरीताई तुमची आता इथे रजा घेतो. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा तर आहेच आहेत. दिवाळी तुमची छान गेली असेल आणि ह्याच्याच पुढे असाच आनंद तुमच्या आयुष्यात राहू दे. आणि आपण चॅनेलचं काय करणार, चॅनेल शेअर करणार, सबस्क्राईब करणार. आणि तोपर्यंत मी घेते तुमचा निरोप. माधुरीताईही आपल्या निरोप घेतील. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या महिन्यात उद्यमशीलतेचा पुढचा भाग घेऊन. धन्यवाद.